पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी सुनावणी सुरू आहे। अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान मुलगी भावूक झाली। केस दाखल केल्यापासून आतापर्यंत पोलिसांनी सहकार्य केलं नाही। अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरेंनीही आरोप केला आहे। आरोपीला अटक करण्यात चालढकलपणा झाला। कुणीही न्याय देत नसताना एबीपी माझानं आम्हाला न्याय दिला अशी भावना त्यांनी बोलून दाखवली। अश्विनी बिद्रेंचे पती राजू गोरेंकडून एबीपी माझाचे आभार मानले गेलेले आहेत। अमेय राणे आपले प्रतिनिधी अधिक माहिती देतात। अमेय, प्रसन्न, अजूनही मला तो दिवस आठवतोय जेव्हा आपण याची बातमी केली होती। सर्वात प्रथम एबीपी माझानं या घटनेला वाचा फोडली होती, जेव्हा हे कुटुंबीय म्हणजे या अश्विनी बिद्रे यांचा पती आपल्या पत्नीच्या हत्येसाठी दारोदार भटकत होता। त्यांची तक्रारही साधी कोणी घेत नव्हती, कारण की या प्रकरणात मुख्य आरोपी होता हा एक प्रतिष्ठित पोलीस अधिकारी होता। तो वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्यानं त्याच्या विरोधात तपास यंत्रणा, राज्य सरकार किंवा स्वतः पोलीस दल कुठलीही कारवाई करण्यास तयार नव्हतं। मात्र एबीपी माझानं त्यावेळी ही बातमी लावून धरली आणि अखेरीस प्रशासनाला याची गंभीर दखल घ्यावी लागली आणि त्यानंतर गुन्ह्याची नोंद झाली आणि हा तपास सुरू झाला। त्यानंतर कुरुंकर आणि त्याच्या अन्य सहकाऱ्यांना अटक झाली होती आणि हीच भावना आज राजू गोरे यांनी पनवेल कोर्टात बोलून दाखवलेली आपल्याला पाहायला मिळाली। जेव्हा कोर्टानं त्यांना या प्रकरणी शिक्षा सुनावण्यापूर्वी तुमचं अंतिम म्हणणं काही असेल तर कोर्ट ते जाणून घेऊ इच्छितो असं जेव्हा त्यांना सांगितलं, तेव्हा राजू गोरे यांनी ही सर्व माहिती दिली। त्यात त्यांनी जाणीवपूर्वक एबीपी माझाचा उल्लेख केला, कारण की आपण त्यांना त्यावेळी जे पाठबळ आणि त्यांचं मनोधैर्य जेव्हा खच्च झालेलं, त्यांना कुठेही न्याय मिळत नव्हता, तेव्हा आपण त्याची बातमी दाखवली आणि त्याची जाणीव आज त्यांनी कोर्टात बोलताना करून दाखवली आहे। या प्रकरणी जे आरोपी आहेत, दोषी ठरवलेले, त्यांना नेमकी काय शिक्षा देते हे कोर्ट थोड्याच वेळात जाहीर करेल। परंतु या कुटुंबियांची भावना अतिशय बोलकी होती। त्या लहान मुलीचे, कारण की घटना घडली तेव्हा ती मुलगी अतिशय लहान होती। आजही ती तितकी लहानच आहे, तितकी मोठी ती झालेली नाही। परंतु या मधल्या 9 वर्षाच्या काळात तिने जे काही भोगलंय ते तिने कोर्टात सांगितलं आणि त्यामुळे कुटुंबियांची आज अतिशय भावनिक अवस्था कोर्टात पाहायला मिळाली। अमेय, खरंच आहे या निमित्तानं आपल्याला अशा एका न्याय मिळवून देण्याच्या प्रकरणात काही एक भूमिका निभावता आली याचं समाधान आहे। पत्रकार म्हणून आपल्या सगळ्यांना आणि आपल्या वाहिनीला सुद्धा धन्यवाद तुमच्या या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।